जोशपूर्ण आवाज हॅलो हॅलो आवाज येतोय ना बाबू? काय म्हणताय सकाळी भेटू ना सर. अरे सकाळी भेटू ना. आलायत नाशिकमध्ये निवडणुकीच्या तोंडावर आलेला आहात. काय रणनीती असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आणि मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युती याची चर्चा सध्या सुरू आहे. नाशिक पासून ते धुळे मालेगाव पर्यंत उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका शिवसेना ताकदीनं लढेल. नाशिक तर महत्वाचे आहेच, पण मालेगाव, धुळे, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या महानगरपालिका आहेत आणि त्याकडे सुद्धा आम्ही फक्त मुंबई ठाणे नाही तर या सुद्धा महानगरपालिका आम्हाला ताकदीनं लढवाव्या लागतील. आता सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे पुढल्या 4 महिन्यामध्ये या निवडणुका घ्यावा. त्यानुसार मग या प्रत्येक महानगरपालिकेची बांधणी पदाधिकाऱ्यांना त्या संदर्भात सूचना मार्गदर्शन त्या सुरू आहेत. ते आपण पाहिलं असेल की नाशिकला मोठं शिबिर झालं. आता या पद्धतीने त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारची शिबिर होती पुढल्या काही महिन्यामध्ये. काम चालू आहे. पण पवार साहेबांचे विचार जरा वेगळेच दिसत आहेत. काय आहेत त्यांचे विचार? अजित पवारांबरोबर जाण्याची चर्चा बघा ती तुम्ही चर्चा करताय. त्यांच्या एका मुलाखतीवरून तुम्ही सुतावरून स्वर्ग गाठताय. मुलाखतीतल्या एका ओळीवरून आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम करतो. त्याच्यामुळे त्यांच्या भूमिका आम्हाला माहिती आहे. जातीयवादी आणि धर्मांध शक्तींबरोबर शरद पवार जाणार नाहीत. ज्या विचारांसाठी ते आतापर्यंत संघर्ष केले, विरोधी पक्षात राहिले अनेक वर्ष, ते आता त्या अशा शक्तींबरोबर, ज्या महाराष्ट्रद्रोही शक्ती आहेत, ज्यांनी त्यांचाही पक्ष फोडला आणि आमचाही पक्ष फोडला, अशा शक्तींबरोबर ते जाणार नाही. ज्यांना जायचं होतं ते निघून गेले. ते तिथे सुखी आहेत का? अजिबात नाही, अजिबात नाही. त्यांचे चेहरे बघा तुम्ही. उदय सामंतांनी आज पुन्हा राज ठाकरेंची भेट घेऊ द्या ना. त्यांना काय काम आहे? काम काय? त्यांच्या घरी खिचडी बनत नाही. बघा शिवाजी पार्कला हा एक मराठी पट्टा आहे. तिथे अनेक चांगली चांगली हॉटेल्स आहेत. सकाळी मी सांगितलं तिथे उत्तम खिचडी मिळते. उत्तम, मी नावं घेतली हॉटेलची. तिथे उत्तम प्रकारची खिचडी, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा असे सगळे पदार्थ त्या पार्कात मिळतात. लोक तिथे सकाळी फिरायला येतात. तसे उदय सामंत येत असतील फिरायला, येऊ द्या. आणि कोणी कोणाकडे जाण्यावरती बंधन आहेत का या लोकशाहीमध्ये? नाही, अजिबात नाही. पण एक लक्षात घ्या, हे छुप राजकारण जे चाललेलं आहे याच्यातच त्यांचा पराभव दिसून येतो. तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर आहात, तुम्ही अजित पवार बरोबर आहात आणि तुम्ही अन्य पक्षाबरोबर सुद्धा संधान जुळवताय. नक्की तुम्ही कोणाबरोबर आहात? मुळात तुमचं अस्तित्व काय हे यातून दिसतंय. आता यापुढे तुमच्या पक्षाचे निशाणे तुम्ही साबुदाणा खिचडी ठेवा. परराष्ट्र मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि योग्य वर्षात ताबा पाकिस्तानने सोडावा असं भूमिका जी आहे ती आपण स्पष्ट केली. उद्या सोडतील बहुतेक, थोडा दम दिल्यावर उद्या सोड. तुम्ही युद्ध कशा करता पुकारलं? तुम्ही युद्ध कशा करता पुकारलं? तर म्हणजे भारतीय सैन्यानं पुढल्या 4 दिवसामध्ये अजून 4 दिवस त्यांना मिळाले असते भारतीय सैन्याला, तिन्ही सेना दलाच्या, तर पीओके काय लाहोर आणि कराची पण घेतला असत.
पण सरकारनं कच खाल्ली ट्रम्पच्या दबावापुढे. पीओके मागताना तुम्ही ट्रम्पला विचारलंय का? ट्रम्पचं ट्विट आम्हाला पाहावं लागेल यापुढलं काय आहे ते. सर आपण तिरंगा यात्रा काढून चालणार नाही. त्यांना ट्रम्पचा झेंडा हातामध्ये घ्यावा लागेल. अमेरिकेत त्यांनी तिरंगाचा अपमान केला. भारतीय जनता पक्षानं डोनाल्ड ट्रम्प पुढे शरणागती पत्करली. त्याच्यामुळे त्यांना आता यापुढे गावागावात डोनाल्ड जत्रा भरवाव्या लागते. गावागावात डोनाल्ड जत्रा काय आहे? आम्ही या डोनाल्ड जत्रेला चाललोय आणि अमेरिकेचा झेंडा घेऊन त्यांना फिरावा लागतो. सर आपण नाशिकला आलात, आपल्या स्वागताचं बॅनर लागले, आमचे नेते गद्दारांचा इशू घ्यायचा नेमकं कशा पद्धतीने? पुढे साहेब पुढे. आमच्या अद्वै हिरे यांनी ते बॅनर लावले, बघितलं मी आता. गद्दारांचा समाचार आम्ही घेणार चालूच आहे. आणि यांची काय ताकद आणि काय हिंमत आहे हे ज्या पद्धतीने ट्रम्प पुढे झुकले. ट्रम्प पुढे झुकणारे यांचे नेते आहेत बरं का. ट्रम्प पुढे झुकणारे यांचे नेते आहेत शिंदे आणि अजित